दिवाळीच्या काळात टीव्हीवर एक जाहिरात येते, म्हणजे आपल्या सगळ्यांना ती जाहिरात खूप आवडते. उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. अलाम काका सोसायटी सोडून गेले का? हे अलाम काका कोण आहे? आमच्या लहानपणी बाळा. उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. तसं आता या अभिजित दिपकेला आणि कॉक्रोच जनता पार्टीला म्हणावं लागेल, उठा उठा पेपर फुटी झाली, आंदोलन करण्याची वेळ आली. हो, कारण दिल्लीच्या जंतर मंतरवरच्या आंदोलनानंतर ही सगळी झुरळं आणि अभिजित दिपके हे सुस्तावलेत. म्हणजे तिकडे झारखंड, पंजाब, कर्नाटक मधल्या मुलांना आता तुमची खरी गरज आहे. अहो, तिथे सुद्धा पेपर फुटी झालीये, तिथे सुद्धा मुलं आंदोलन करतायत, रस्त्यावर उतरलीये. पण सीजेपीच्या एकानेही याबद्दल चकार शब्द काढलेला नाहीये. आता काय कारण असेल त्यामागे? म्हणजे का बरं आवाज उठवत नसतील? जंतर मंतरवरच्या आंदोलनाच्या यशाचं मोजमाप काय होतं? तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. ते झाल्यानंतर या सीजेपीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून 5 स्टार मध्ये जल्लोष साजरा केला. पण इकडे झारखंडमध्ये, कर्नाटकात, पंजाबमध्ये मुलं आता रस्त्यावर उतरलीयेत. त्यांच्याविषयी तुम्हाला काहीच वाटत नाही? म्हणजे एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा, असं का? तुम्ही तरुणाईचा, विद्यार्थ्यांचा आवाज आहात ना? म्हणजे हेच सांगून तुम्ही कॉक्रोच जनता पार्टी तयार केली आणि त्यानंतर एवढं मोठं आंदोलन केलं. हा, आत्ता लक्षात आलं हे कसा आवाज उठवतील. म्हणजे बघा ना, या तिन्ही राज्यांमध्ये यांना पाठिंबा देणाऱ्या काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांचं सरकार आहे. मग कसे हे तिथे जाऊन बोंबलतील? म्हणजे काल परवाच गोंधळ झाल्यानंतर सीजेपीने झारखंड मधल्या आंदोलनाला समर्थन दिलं, पण या कॉक्रोच जनता पार्टीतला एकही कार्यकर्ता तिथे प्रत्यक्ष आंदोलन स्थळी काही दिसलेला नाहीये. झारखंड बद्दल जेव्हा अभिजित दिपकेला विचारलं तेव्हा त्याने असं सांगितलं की मला आता टायफॉइड झालाय, मला बरं नाहीये. झारखंड में भी कुछ बच्चे प्रोटेस्ट में बैठे, उनसे बात हुई आपकी? उनके मांगों को आप सपोर्ट कर रहे हैं? जी, कल रात को ही मेरी उनसे बात हुई और मैंने उनसे बात की कि और मैंने उनको पूरा अश्योरेंस दिया उनको कि आपकी जो भी डिमांड्स हैं हम पूरी तरह आपके साथ हैं और आप संघर्ष करते रहिए. जैसी मेरी तबीयत ठीक होती है मैं खुद वहां जाऊंगा. अभी क्योंकि मुझे टाइफॉइड हो रखा है तो इसलिए मैं ट्रैवल नहीं कर पा रहा हूँ. ठीक आहे, तुला बरं नाहीये आणि आता काय तर तुझ्या लग्नाची सुद्धा चर्चा सुरू आहे, त्यामुळे कदाचित तू त्यामध्ये बिझी असशील. पण टायफॉइड काय संपूर्ण कॉक्रोच जनता पार्टीला झालाय का? म्हणजे तुमच्यापैकी एकही कार्यकर्ता तिथे जाऊ शकत नाही? कुठे गेला तो सौरव दास? कुठे गेली ती नेहा गोरा, फलाना, डिमका, आशुतोष रांका? कुठे गेले हे सगळे? आणि त्या लापता लेडीज कुठे ते शोधून काढलं पाहिजे. म्हणजे शबाना आझमी, सोनाक्षी सिन्हा, स्वरा भास्कर, नंदिता नारायण यांनी तर जायलाच पाहिजे, पण या सगळ्या गायब झाल्या. ती नेहा गोरा, तिच्याबद्दल तर बोललंच पाहिजे. तिचं एक विधान आता चर्चेत आहे. ती असं म्हणते की माझे वडील हे भारतीय सेनेत आहेत आणि आता ते माझ्यावर चिडलेलेत, माझ्याशी बोलत नाहीये, कारण त्यांना असं वाटतंय की मी चुकीच्या लोकांसोबत जाऊन राजकारण करते. जैसे जब मेरे फैमिली को पहली बार पता चलता है कि मैं लेफ्ट के किसी संगठन से जुड़ी हूँ, तो मेरे फादर तो फौज में है, तो वो मुझे सबसे पहला एग्जाम्पल यही देते हैं कि हमारे लोगों को मारा जाता है और तुम्हारे ही लोग मारते हैं, तुम इनके साथ कैसे जा सकती हो. बहुत कुछ रहता है. मेरे फादर ने मुझसे 10 साल से बात नहीं की है इसी वजह से, क्योंकि मैं इस पॉलिटिक्स से जुड़ी हुई हूँ. बरं, हीच बया बोलली होती बरं का की धर्मेंद्र प्रधान यांना हटवणं हे आमचं लक्ष होतं आणि आता आमचं लक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हटवणं हे आहे. The first step towards it was removing Dharmendra Pradhan from the cabinet. And the next step is removing Amit Shah. And I am very confident that Amit Shah and Narendra Modi are next in line for our dreams to be achieved and for them to go from office. I am very sure. म्हणजे थोडक्यात हिने मान्य केलं की विद्यार्थ्यांशी तसं आमचं देणं घेणं नाहीये, त्यांचे प्रश्न काही आमच्या दृष्टीने महत्वाचे नाहीयेत, आमचं अंतिम लक्ष हे वेगळंय. झारखंड, पंजाब किंवा कर्नाटक मध्ये काय होतंय त्याच्याशी आमचा काही संबंध नाही. आता एक व्हिडिओ दाखवते. न्यूज चॅनलच्या एका डिबेटमध्ये आनंद रंगनाथन यांनी सौरव दास याला असं विचारलं की पंजाब पेपर फुटीवर तुम्ही आवाज का उठवत नाही? पंजाबचे शिक्षण मंत्री हरजोत सिंग बैन्स यांचा राजीनामा तुम्ही का मागत नाही? यावर त्याला काहीही नीट उत्तर देता आलेलं नाहीये. बघा, अहो यांच्याकडे उत्तरच नाहीये, कारण विद्यार्थी हिताचं काम हे यांचं ध्येय नाहीये. आता झारखंड मध्ये गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. झारखंड मधल्या जेपीएससी आणि झारखंड स्टाफ सिलेक्शन कमिशन या सरकारी भरती परीक्षांमध्ये कथित पेपर फुटी आणि गैरप्रकारांच्या आरोपांवरून विद्यार्थ्यांचं आंदोलन हे अधिक तीव्र झालंय.
रविवारी हजारो विद्यार्थ्यांनी रांचीमध्ये आंदोलन केलं. झारखंड लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटी प्रकरणी कठोर चौकशी करण्याची मागणी या सगळ्या विद्यार्थ्यांनी केली आहे. रांचीतलं जर आंदोलन पाहिलं तर तिथे दिल्लीप्रमाणे थिल्लरबाजी, रीलबाजी आपल्याला अजिबात दिसली नाही. कारण जंतर मंतर प्रमाणे हौशे नवशे गौशे असे कोणीही तिथे नव्हते. ज्यांना खरंच असं वाटतंय की नाही परीक्षा व्यवहारांमध्ये जे काही गैरप्रकार होत आहेत त्यांना आळा बसावा किंवा विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ नये, असे सगळे जे विद्यार्थी होते ते या आंदोलनात सहभागी झालेले दिसले. पण या आंदोलनामध्ये कुठेही शिक्षण मंत्र्यांचा किंवा कोणत्याही मंत्र्यांचा राजीनामा हवा अशी विद्यार्थ्यांनी मागणी केलेली नाहीये. कारण तसं झालं असतं तर थेट हेमंत सोरेन यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढला असता. कारण JPSC ज्या कार्मिक प्रशासकीय सुधारणा आणि राजभाषा विभागाअंतर्गत येतं त्याचे मंत्री सुद्धा खुद्द मुख्यमंत्री हेमंत सोरेन हेच आहेत. पण तिथल्या विद्यार्थ्यांना राजीनामा घेण्यापेक्षा परीक्षा व्यवहारांमध्ये पारदर्शकता यावी असं वाटतंय. गेले आठवडाभर हे झारखंडमधलं आंदोलन सुरू आहे. पण कॉक्रोच जनता पार्टीचा एकही प्रतिनिधी तिथे दिसलेला नाहीये. राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं होतं. आता रांचीच्या रस्त्यावर राहुल गांधी किंवा अभिजित दिपके आंदोलन करतील का? त्या विद्यार्थ्यांचा हे आवाज होतील का? या प्रश्नाचं उत्तर नाही असे. कारण झारखंडमध्ये भाजपची सत्ता नाहीये. भाजपची सत्ता जिथे असते तिथे गोंधळ घालायचा हे यांचं ठरलेलं आहे. आणि मग सगळ्याच दृष्टीने केंद्रीय स्तरावर आंदोलन करणं हे यांना सोपं जातं. कारण मीडिया कव्हरेज मिळतं, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं जातं. अशा राज्यांमध्ये हे काही जात नाहीत. झारखंडमध्ये कॉक्रोच जनता पार्टी कुठे असा सवाल सुद्धा तिथले विद्यार्थी करतायत. आंदोलनादरम्यान एका विद्यार्थ्याने राहुल गांधी यांच्यावर सुद्धा टीका केली. झारखंडमध्ये काँग्रेस सत्ताधारी आघाडीचा भाग असल्याचा संदर्भ देत त्याने असं म्हटलं की राहुल गांधी देशातल्या इतर मुद्द्यांवर आवाज उठवतात, मात्र जेव्हा स्वतःच्या घराला आग लागते तेव्हा त्यांना ती दिसत नाही, असा आरोप तिथल्या विद्यार्थ्यांनी केलाय. ट्वीट नहीं करते। राहुल गांधी कहाँ है? राहुल गांधी कहाँ है? उनके अगर आपको कहते हैं कि दिल्ली वाले लड़का स्टूडेंट है तो रांची वाला क्या है? चोर है, उग्रवादी है, नक्सलाइट है, क्या है? स्टूडेंट नहीं तो क्या है सर? बताइए। हम लोग दिन रात पढ़ रहे हैं, हम लोग अपने हक अधिकार की लड़ाई करने के फील्ड में बैठे हुए हैं, तो हम लोग के बीच में अगर आप एक तरह से नैतिक, अगर हम आपको हम वीडियो बनाकर बुलाएंगे कि आइए आइए तब आइएगा। आप अगर इतना ही छात्र के हित चाहते हैं तो नैतिक समर्थन दीजिए। आप अपना वीडियो में ट्वीट कीजिए, सोशल मीडिया पर डालिए कि हाँ हम आपके साथ हैं, आपके साथ। आप क्यों नहीं अपना कांग्रेस, यहाँ पर सर जेएमएम कांग्रेस की पार्टी का सरकार है, तो आप क्यों नहीं अपनी पार्टी को बोलते हैं? आपके अपने विधायक को बोलिए यहाँ पे कि जाइए उनसे बात कीजिए और सरकार पर सवाल उठाइए। क्यों नहीं करते हैं? आपको मंच देंगे तभी आप कीजिएगा। बस 7 डे ही कहते हैं। राहुल गांधी हबीबी कम टू रांची। हम आपके बच्चे नहीं हैं, दीप के आपके बच्चे नहीं हैं, और बच्चे नहीं है तो आप मत आइए। उसके बाद चुनाव में भी नहीं आएगा। हमको आपसे बहुत ये नहीं कि आप आ जाइएगा, बहुत आंदोलन। लेकिन आप जो दिल्ली में सीएम का पीएम का आवाज कह रहे थे, सीएम बगल में 1 किलोमीटर आपके तो मित्र हैं। आप जाइए, बोलिए कि बच्चों हमारी सरकार से गलती हो गई, एग्जाम को रद्द करते भाई, नया लेते हैं। हम क्या बोल रहे हैं कि आप इस्तीफा दीजिए। हम लड़ाई भी नहीं कर रहे, अभद्र भाषाएं भी नहीं कर रहे हैं। आता जरा पंजाब बद्दल बोलू. पंजाबमध्ये आम आदमी पार्टीची सत्ता आहे. पण हे CJPचे नेते आहेत ना, तरुण नेते, ते पंजाब मधल्या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागत नाही. जेव्हा जंतर मंतरवर आंदोलन सुरू होतं तेव्हाच पंजाब मधलं प्रकरण सुद्धा बाहेर आलं होतं. 19 जुलै 2026 ला पंजाब मधल्या फार्मसी ऑफिसर भरतीची परीक्षा झाली. त्यामध्ये खूपच गैरप्रकार दिसून आले. म्हणजे ब्लूटूथ डिव्हाइसने तिथे कॉपी सुरू होती. आम आदमी पार्टीचं सरकार पंजाब मध्ये आल्यापासून आतापर्यंत अनेक परीक्षांमध्ये गडबड गोंधळ झालेला आहे. म्हणजे नायब तहसीलदार परीक्षेत गडबड, पंजाब स्टेट एज्युकेशन बोर्डात 12वीचा इंग्रजीचा पेपर फुटला, स्कूल टीचर भरतीची परीक्षा झाली तिथे सुद्धा पेपर फुटला, PSEB ऑफिसर भरतीची परीक्षा तिथे सुद्धा हाच प्रकार, ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ऑफिसर भरतीच्या परीक्षेत सुद्धा पेपर फुटी झाली, एक्साइज आणि टॅक्सेशन इन्स्पेक्टर भरतीची गुणवत्ता यादी मेरिट लिस्ट जेव्हा जाहीर झाली तेव्हा त्यामध्ये बनावट नावं टाकून ती जारी करण्यात आली होती. आता विद्यार्थी हितासाठी CJP कॉक्रोच जनता पार्टी बनवलीये असं सुरुवातीला सांगितलं होतं. मग पंजाब मधल्या विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय यांना दिसत नाही का? या राज्यांच्या बाबतीत आंदोलनाचा किंवा आक्रमक पवित्रा अभिजित दिपके का घेत नाही? हे प्रश्न आहेत ना, आपल्यापैकी प्रत्येकाला पडायला पाहिजे. याचं कारण काय माहिती का? CJPचा खरा हेतू हा विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणं हा नाहीच आहे, तर देशात अराजकता माजवायची आणि सत्ता बदल घडवून आणायचा. म्हणजे जे काम मुख्य प्रवाहातले राजकीय पक्ष करू शकत नाहीत ते काम कॉक्रोच जनता पार्टी सारख्या कथित विद्यार्थी संघटनांमार्फत करवून घेण्यासाठी
आम आदमी पार्टी आणि इतर विरोधक हे प्रयत्नात आहेत. आता जरा कर्नाटक बद्दल बोलू. कर्नाटक मधल्या नागरी पोलीस शिपाई परीक्षेतल्या गोंधळावरून तिथलं राजकीय वातावरण हे चांगलंच तापलंय. कर्नाटकचे गृहमंत्री प्रियांक खरगे यांच्या राजीनाम्याची मागणी तिथे जोर धरतीये. आता त्यावर प्रतिक्रिया देताना खरगे काय म्हटले तर हो, मी राजीनामा देईन, पण त्याआधी यांना 25 दिवस उपोषण करू द्या. त्यानंतर त्यांनी नियंत्रण ठेवलं नाही तर आम्ही लाठीचार्ज करू आणि मग मी राजीनामा देईन. खरगे यांच्या या वक्तव्यामुळे वाद आणखीनच चिघळलाय. What do you expect us to do? Our responsibility is also for them and also for people who are writing the exams, no? Quite naturally, to maintain law and order, we had to take a few people in custody. Yeah, I will resign. Let them first 25 days, let them go on hunger strike. Then if they don't control, we will do one lathi charge and then I will resign. Just like how they did for this thing. So if the people who are seeking my resignation should answer, why didn't Mr. Bommai resign when the PSI scam happened? Why didn't Mr. Argagnanendra resign when the PSI scam happened? Yesterday, lakhs of people wrote exams and there's a problem only with close to around 120 people. राज्यसभेत नीट परीक्षेच्या गोंधळावरून बोलताना मल्लिकार्जुन खरगे यांनी खूपच बोंबाबोंब केली होती. नीट परीक्षेवरून केंद्र सरकारला धारेवर धरणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष खरगे यांना आपल्या कर्नाटक राज्यात नेमकं काय चाललंय हे दिसत नाही का? का दिसत असूनही ते डोळे झाक करतात, मुद्दामून असं वागतात? आपल्या पायाखाली काय जळतंय ना याकडे आधी लक्ष द्या. बरं, यावर भरीसभर म्हणून कर्नाटकचे मुख्यमंत्री DK शिवकुमार यांनी अशी घोषणा केली की राज्यामध्ये कोणतीही प्रश्नपत्रिका फुटली किंवा परीक्षांमध्ये काही गैरप्रकार झाला तर संबंधित जिल्ह्याचे उपायुक्त हे जबाबदार धरले जातील. कुठलाही मंत्री म्हणजे शिक्षण मंत्री त्यासाठी जबाबदार असणार नाही. वा रे वा, काय यांचा न्याय आहे. म्हणजे केंद्रात मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या काँग्रेस सरकारने कर्नाटकात मात्र सर्व जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलून राजकारण्यांना वाचवण्याचा मार्ग शोधलाय. वा, यांच्यासाठी ना टाळ्याच झाल्या पाहिजे. भाजपवर आरोप करताना जबाबदारी स्वीकारा, अकाउंटेबिलिटीची भाषा करायची, सरकारला घेरायचं, राजीनामा द्यायला भाग पाडायचं आणि स्वतःवर आलं की दुसऱ्यावर ढकलून मोकळं व्हायचं. हे न कळण्या इतकी देशातली जनता अजिबात मूर्ख नाहीये. केंद्रातल्या भाजप सरकारसाठी एक न्याय आणि पंजाब, झारखंड, कर्नाटक साठी दुसरा न्याय हे अजिबात बरोबर नाही. देशात अराजकता माजवणं हे खूप सोपं आहे, पण देशहित, राष्ट्रहिताची कामं करणं हे तुमच्या आवाक्यातली गोष्ट नाहीये. अशा अराजकवादी शक्तींना वेळीच ओळखून त्यांच्यापासून सावध राहणं हे फार गरजेचं आहे. सामान्य जनता, विद्यार्थ्यांनी यांच्या फेक नरेटिव्हच्या जाळ्यापासून सावध राहायला हवं आणि यांना त्यांची जागा दाखवून देणं हे फार गरजेचं आहे. आजच्या भागात इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मधनं नक्की कळवा. तुमच्या कमेंट्स आमच्यापर्यंत पोहोचत असतात, त्या अशाच पोहोचत राहू द्या. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत येत राहू द्या. हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या विषयांसाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.